नमस्कार. नमस्कार. युनिक वैभव या चॅनलमध्ये युनिक शेतकरी या विशेष भागात तुमचं स्वागत आहे. तर सर्वप्रथम मला तुमचा परिचय द्या. माझं नाव सोमनाथ दादासाहेब काकडे. मी राहणार मुक्काम पोस्ट गोमावड्यात आहे. मी एक स्वतःचा एक एक वैयक्तिक शेती आणि एक आपलं दुकान आहे आपलं शॉप. हां. माऊली कृषी सेवा केंद्र तर शिरोळ आपण मध्ये. सध्या आलेलो आहोत पपईच्या बागेमध्ये, की आपल्या मराठवाड्यामध्ये ज्याप्रमाणे नवनवीन प्रयोग नवनवीन प्रकारे शेतकऱ्यांनी केले आहेत. त्यामध्ये तुम्ही एक पपईचा प्रयोग केला आहे. हो. तर पपईबद्दल आम्हाला थोडी माहिती हवी आहे. तर ती तुम्ही आम्हाला सांगावी अशी मी विनंती करतो. आपण ही 15 नंबरची व्हरायटी लावलेली आहे. जानेवारी 1 जानेवारीला आपण 1 जानेवारी 2025ला आपण ही 15 नंबर व्हरायटी लावलेली आहे. 6x6 वर ह्याची लागवड केलेली आहे आपण. यंदा टेम्परेचर भरपूर असल्यामुळे यंदा लीफ व्हायरसचा ह्याच्यावर जास्त अतिरेक झालेला होता. तरी आम्ही कंट्रोल भरपूर केलेला आहे. पण टेम्परेचरमुळे यंदा म्हणावा तसा माल या पपईला लागलेला नाहीये. तर प्राधान्याने कोणते कोणते रोग पपईवर पडतात? पपईवर सगळ्यात जास्त लीफ केअरचा अटॅक असतो. येलो मोजॅकचा 2 नंबरला अटॅक असतो आणि सगळ्यात जास्त हे बुंद्या म्हणजे खाली जे पपईपासून खालचं सडप ही जास्त हे 3 रोग सगळ्यात जास्त असतात पपईमध्ये. याचं मार्केट साधारणतः कुठं आहे? याचं मार्केट पुणे, मुंबई, दिल्ली. हे किती एकर मध्ये प्लॉट आहे हा पपईचा? 1.5 एकरचा प्लॉट आहे आपला. 1.5 एकर. साधारणतः किती उत्पन्न निघेल यावर्षी? यावर्षी कमीत कमी 40 25 टन तरी माल निघायला पाहिजे. 25 टन. हो. म्हणजे किती रुपयाचा अंदाजे? 25 टन म्हणल्यावर कमीत कमी समजा आता सध्या मार्केट आहे ₹20 ते ₹25 सध्या ह्याला. 20 टन कमीत कमी 6 लाखापर्यंत तरी उत्पन्न निघायला हां, पाहिजे. म्हणजे 1.5 एकर मध्ये 6 लाखाचं 6 उत्पन्न लाखाचं निघेल. उत्पन्न. किती दिवसाचा कालावधी याला? 1 वर्षाचा कालावधी असतो. अ, त्या पपईमध्ये आंतरपीक घेता येतं काय? हो, या पिकामध्ये आंतरपीक काही समजा मिरची करतेत, काही झेंडू करतेत. आंतरपीक यामध्ये घेतलं का तुम्ही काही? हो, आंतरपीक आपण राजमा केलता ह्याच्यामध्ये. त्याला कसं काय रिस्पॉन्स मिळाला? त्याला पण चांगला रिस्पॉन्स आहे. म्हणजे आपण साइड पीक घेऊ शकतो हां, यामध्ये. ह्याच्यामध्ये स्टार्टिंगला जोपर्यंत बहर येत नाही तोपर्यंत. तोपर्यंत हां. हां. तर या पपईबद्दल तुम्हाला कशी माहिती मिळाली? पपईमध्ये आपण आता समजा शेतकरी असल्यामुळं काहीतरी नवीन करायचं, काहीतरी समजा वेगळं करायचं त्याच्यामुळं आपण ही पपईची लागवड केलती यंदा. नोकरीमध्ये आणि शेतीमध्ये तुम्हाला काय फरक वाटला? नाही, नोकरीपेक्षा शेती ही चांगलीच आहे. फक्त शेतीला मार्केट आणि समजा जे आपण पिकं करतो आणि त्याला भाव जर चांगला भेटला, तर शेती ही नोकरीपेक्षा चांगलीच आहे. अ, म्हणजे बंदिस्त न राहता स्वतःच मुक्तपणे राहून आपण आपले शेतीचा पर्याय निवडलाय. निवडलेलं आहे. हां. चालतंय. तर या पपई पिकाचं नियोजन तुम्ही कशा प्रकारे केलं आहे? किंवा तुम्ही जर ग्रुप प्रमाणे ठरवलं, की मार्केटला तुम्हाला सोयीस्कर जाईल. हां, हां. तर येणाऱ्या नवीन वर्गाने, नवीन शेतकऱ्यांनी किंवा यामध्ये त्यांना रस आहे, त्या लोकांनी कसं नियोजन करावं? सर्वप्रथम सर्व शेतकऱ्यांनी म्हणजे तुमचे 5 लोकं किंवा 10 लोकं यांनी एक युनिटी करायला पाहिजे. युनिटी करून सर्वांनी आधी पूर्ण पिकाची माहिती घेतली पाहिजे. माहिती घेऊन मग पूर्ण समजा जे व्हरायटी आहे तुम्हाला जी व्हरायटी लावायची, ती व्हरायटी सिलेक्ट करायची आणि त्याच्यानंतर काय होतं आपण सगळ्यांनी एकत्र येऊन जर एकदा सगळ्यांनी हे केलं, तर मार्केटला न्यायला सोपं जातं आणि सगळ्यांचं न्यायला सोपं झाल्यानंतर मार्केट पण चांगलं भेटतं समजा. बरं याच्या लावण्याआधी काय पूर्वतयारी केली पाहिजे? म्हणजे त्याच्यामध्ये आधी माहिती कशी घेतली पाहिजे? नाही, माहिती अशी घेतली पाहिजे, की सुरुवातीला आपण समजा जे पीक घ्यायचं आपल्याला समजा पपई करायची आहे. मार्केटला कोणती पपई चालते, तिला भाव कसा आहे, काय आहे? समजा नर्सरीला व्हिजिट करून आपल्या शेतामध्ये समजा ते करण्यासाठी उपयुक्त आहे का नाही? जमीन माती कोणत्या प्रकारची हवी किंवा असं काही? मातीचं काही अडचण नाही, त्याला कोणती पण माती जमते. हां. आणि रोप